पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी विराज प्रोफाईल कंपनीत एका पाठोपाठ 3 भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। स्फोटांची तीव्रता इतकी होती की बोईसरसह आजूबाजूचा परिसर हादरून गेला। कंपनीच्या इमारतीवरील लोखंडी पत्रे उडून पडली तर सुरक्षा संरक्षकांच्या केबिनच्या काचा फुटल्याची माहिती आली आहे। स्फोटांच्या घटनेत 2 जण जखमी झाले असून कंपनीतील सेफ्टी अलार्म वेळीच वाजल्याने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। कंपनी व्यवस्थापनाच्या माहितीनुसार सुमारे 200 कामगार सुरक्षित आहेत। मात्र या घटनेनंतर तारापूर एमआयडीसीतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या आग आणि स्फोटांच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या स्फोटाचा हादरा आसपासच्या घरापर्यंत जाणवला असून काही ठिकाणी काचा फुटल्याचे आणि घरातील भांडी पडल्याचे नागरिकांनी सांगितले। तारापूर एमआयडीसीतील वाढत्या औद्योगिक दुर्घटनांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान प्रस्तावित नवीन औद्योगिक प्रकल्पांबाबतही नागरिकांकडून पर्यावरण आणि सुरक्षेचे प्रश्न उपस्थित केले जातात। या पार्श्वभूमीवर विराज प्रोफाईल कंपनीतील स्फोट नेमका कशामुळे झाला, सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा तपास औद्योगिक सुरक्षा विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दल दाखल झाले असून या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागले। तारापूर एमआयडीसीमध्ये वारंवार घडणाऱ्या घटना म्हणजे भोपाळची धोक्याची घंटा, त्यामुळे तारापूरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनो सावधान, सतर्क रहा, जागरूक रहा। कामगारांची सुरक्षा मात्र नेहमीच ऐरणीवर येताना दिसते। दरम्यान या घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी भेट दिली आहे। बोईसरमधील विराज प्रोफाईल स्टील इंडस्ट्रीमध्ये आज 10:30 ते 11:15च्या सुमारास एक मोठा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली। घटना होताच बोईसर पोलीस स्टेशनचे PI, त्यांचा स्टाफ तसेच SDPO बोईसर आणि मी स्वतः आम्ही त्वरित स्पॉटवर रवाना झालो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर समजले की एक ब्लास्ट जो आहे तो फर्नेन्स आहे, जी भट्टी आहे, तर स्क्रॅप वितळण्याच्या भट्टीमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं निष्पन्न झालं। अर्ली वॉर्निंग सिस्टम 2 मिनिट आधी अलार्म वाजल्यामुळे इथले सर्व वर्कर्स वेळेवर बाहेर आले। एक क्रेन ऑपरेटर त्याला वेळेवर बाहेर येता आलं नाही, त्याला काही बर्न इंजुरीज आहे आणि त्याला स्टारलाइट हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकामी आपण त्वरित दाखल करण्यात आलेलं आहे। अजूनही त्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि डिस्चे ऑफिसर येऊन पण त्यांची एन्क्वायरी करतील। सध्या तरी सर्व वर्कर्सपैकी एक वर्कर जखमी आणि कोणालाही जीवितहानी कुठली झालेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे।